शिंदे गटाला 4 अपक्ष आमदारांचा आता पाठिंबा मिळालाय। शिवसेना धनुष्यबाणावर विजयी आमदार 57 आहेत। अपक्ष समर्थक 4 आमदारांचा पाठिंबा मिळालाय। शिवसेना समर्थक अपक्ष आमदार असणार आहेत अशोक माने, जे हातकणंगलेमधून निवडून आलेत, राजेंद्र यड्रावकर। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर अधिक माहिती देत आहेत। वैदेही, 4 अपक्षांचा आता पाठिंबा मिळालाय, त्यामुळे साहजिक आहे शिंदे गटाची संख्या आणखी वाढणार आहे। नक्कीच आपण बघतोय की शिंदे गटाचं संख्याबळ आता वाढलेलं बघायला मिळत आहे। आधी 57 जे अधिकृत आमदार चिन्हावर निवडून आलेले होते आणि आता 4 अपक्षांनी शिवसेनाला पाठिंबा दिलेला बघायला मिळत आहे आणि त्यासाठी सध्या अनेक चर्चा देखील होत आहेत। मी आता सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत ती त्यांना भेटायला येत असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ घेऊन येताना अनेक लोक या ठिकाणी बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय की या ठिकाणी हे धनुष्यबाण जे आहे ते सजवलेलं या ठिकाणी आणलेलं आहे आणि याच्यावर #किंग ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीचं खरं तर हे लिहिण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की याच धनुष्यबाणाने आपली किमया जी आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये दाखवलेली बघायला मिळाली आणि एकूणच शिवसेनेनं जी मोठी बाजी मारली त्याचं कौतुक सध्या अनेक ठिकाणी होताना बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी खरं तर अशा पद्धतीचं एक अनोखी भेटवस्तू जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणलेली बघायला मिळत आहे। तुम्ही कुठून आलेत सगळे? आम्ही ठाण्यातूनच आलेलो आहोत। हो नक्कीच, आणि आम्ही हे त्यांना खूप इच्छेने देऊ इच्छितो। खूप भेटण्याची त्यांना इच्छा आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याची इच्छा आहे। ठाण्याचेच हे नागरिक आहेत आणि या ठिकाणी खरं तर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी अशा पद्धतीनं फुलांनी सजवलेलं धनुष्यबाण त्यांनी आणलेलं आहे। एकूण नक्कीच आपण पाहतोय वैदेही की कशा पद्धतीत पाठिंबा मिळतोय आणि शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत सगळेच जण। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शिंदे गटाला 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळालाय, त्यामुळे संख्या वाढलेली आहे। आता हा आकडा 61 वर पोहोचलाय। चिन्हावरती निवडून आलेले 57 उमेदवार आधीच विजयी झालेत, त्यानंतर आता 4 अपक्षांचा पाठिंबा, याचाच अर्थ 61 वर ही संख्या पोहोचलेली आहे। सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आता हा एकनाथ शिंदेंचा आहे। शिंदे सेना